सततच्या बदकोष्ठतेमुळे वेदना होऊ शकते. माणसाला चालणे कठीण होते. काही पदार्थांचा आहार समावेश करून तुम्ही बदकोष्ठता त्याचे मूळव्याध कमी करू शकतात. मूळव्याध म्हणजे पायल्स. मूळव्याध झाल्यास त्या व्यक्तीला मल किंवा गुरुद्वारात सूज येण्याची समस्या उद्भवते. कधीकधी यात वेदना आणि रक्त देखील बाहेर बदकोष्ठतेमध्ये गुरुद्वारात सूज वेदना वाढते. मूळव्याधाचा माणसाला बराच त्रास होतो. म्हणून आम्ही तुमच्या अशा काही पदार्थांची यादी घेऊन आलो आहोत. त्यांच्यात तुम्ही आहारात समावेश केला तर तुम्हाला मूळव्याधीचा त्रासासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. सतत बदकोष्ठतेमध्ये जळजळ होणे, वेदना होऊ शकते. बदकोष्ठता कायम राहिली तर चालणे कठीण होऊन जाते. स्टूल जात असतानाही खूप वेदना होतात. अशा परिस्थितीमध्ये मूळव्याधीवर उपचार करणे गरजेचे असते. काही पदार्थांचा आहारात समावेश करून मूळव्याध या समस्येपासून बचाव करू शकतो. मूळव्याध पहिल्या टप्प्यात असेल तर दूध तुम्हाला मदत करू शकते. यासाठी फक्त 1 ग्लास कोमट दुधात 1 चमचे गाईचे तूप मिसळून ते रोज रात्री झोपताना प्या. त्यामुळे बदकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो. त्यामुळे मूळव्याधीची समस्या कमी होते. तसेच सफरचंदामध्ये आहारातील फायबर जास्त प्रमाणात असते. सफरचंदामध्ये अघुलनशील तंतू पचनामध्ये तुटत नाहीत आणि मळ मोकळं करण्यात, आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात. मूळव्याध यासारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी सफरचंदासारखी फायबरयुक्त फळे फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे गाईचे तूप. पोट किंवा पचनाशी संबंधित समस्यांवर गाईचे तूप गुणकारी आहे. रोज रिकाम्या पोटी 1 चमचा गाईचे तूप कोमट पाण्यात घ्या. असे केल्याने बदकोष्ठतेचा त्रास होणार नाही. तसेच नाशपाती आरोग्यास खूप फायदेशीर आहे. यात खूप फायबर व इतर संयुगे असतात, ज्यामुळे मूळव्याधीची लक्षणे कमी होतात. हे फळ त्वचेसाठी सुद्धा आरोग्यदायी. यात फ्रुक्टोज देखील असते, जे नैसर्गिक रेचक आहे. काळा मनुका. शरीरातील फायबरच्या कमतरतेमुळे मूळव्याध होतो. अशा वेळी काळे मनुके खूप फायदेशीर ठरते. काळ्या मनुक्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. काळे मनुके भिजवून खाणे खूप महत्त्वाचे असते, कारण ते कोरडे खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यात आवळा व मेथी. पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांमध्ये आवळा खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर आवळा किंवा त्याचे चूर्ण बनवून खाल्ल्यास बदकोष्ठतेवर फायदा होतो. त्याचबरोबर पोटाशी संबंधित समस्यांवर मेथीचे दाणे गुणकारी असतात. 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा व सकाळी ते आपल्या रिकाम्या पोटी सेवन करा. त्यामुळे तुमचे मूळव्याध कंट्रोल होतो. तसेच एलोवेरा जेल. कोरफड हा मूळव्याध उपचारामध्ये नैसर्गिक उपाय आहे. पुरातन काळापासून मूळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. कोरफड हे मूळव्याधीपासून आराम मिळण्याकरता घरगुती उपाय असला तरी तो सहज उपलब्ध आहे. मूळव्याधीची लक्षणे लवकर बरी होण्यास मदत करते. त्याचप्रमाणे कॅप्सन सॉल्ट आणि ग्लिसरीन. लहान वाटीमध्ये पेस्ट तयार होईपर्यंत 2 चमचे ग्लिसरीन, 2 चमचे कॅप्सन सॉल्ट घ्या आणि 1 ग्लिसरीन चमचा घ्या व एप्सम मीठ मिसळा. पॅडवर पेस्ट ठेवा. पेस्ट प्रभावित भागावर लावा. 10 ते 15 मिनिटे पॅड जागेवर ठेवा. वेदना कमी होऊन दर 4 ते 6 तासांनी पुनरावृत्ती करा. त्यामुळे मूळव्याधीच्या त्रासास बराचसा फरक पडेल. त्याप्रमाणे खोबरे तेल 2 प्रकारचे वापरू शकता. खोबरे तेल सेवन करून किंवा लावून घेता येते. मूळव्याधीमध्ये या दोन्ही पद्धतीचा प्रभाव आहे. मूळव्याध सूज कमी करण्यासाठी गुरुद्वारा आईस पॅक किंवा कॉम्प्रेस लावा. कोल्ड कॉम्प्रेस मूळव्याधी अत्यंत प्रभावी
उपचार असू शकतो. टॉवेलमध्ये किंवा कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटे प्रभावित भागावर लावा. त्यामुळे तुम्हाला बराचसा आराम मिळतो व मूळव्याधापासून बराचसा सुटका होण्यास मदत होते.